नमस्कार. देशाच्या भौतिक प्रगतीचा मापदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा वापर होतो. एखाद्या राष्ट्राची भौतिक प्रगती कुठवर आली आहे हे राष्ट्रीय उत्पन्नामधून मोजलं जातं. कारण राष्ट्रीय उत्पन्न हे देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतं. त्याद्वारे आपोआपच देशाच्या नागरिकांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये किती सहभाग दिला आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना किती उत्पन्न मिळालं हे देखील समजून येतं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमधून लोकांना मिळालेल्या उत्पन्नामधून लोकांनी आपल्या उपभोगावर किती खर्च केला, गुंतवणुका किती केल्या किंवा बचती किती झाल्या आणि गुंतवणुका किती झाल्या हे देखील समजून येण्यास मदत होते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक सर्वसमावेशक मापदंड आहे असं म्हणता येतं. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या सामान्यतः 3 पद्धती आहेत. एक उत्पादन पद्धत, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड मेथड असं पण म्हणतो. दुसरी उत्पन्न पद्धत की ज्यामध्ये लोकांच्या एकूण उत्पन्नांची बेरीज केली जाते. आणि तिसरी खर्च पद्धत की ज्याच्यामध्ये देशामधल्या वेगळ्या घटकांनी अर्थव्यवस्थेमध्ये वेगळ्या गोष्टींवर केलेल्या खर्चाचं मोजमाप होतं. राष्ट्रीय उत्पन्न कोणत्याही पद्धतीनं मोजायचं असू दे किंवा मोजण्याची कोणती पद्धत वापरली तरी त्या पद्धती वापरत असताना राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अडथळे येत असतात. राष्ट्रीय उत्पन्नामधले हे अडथळे आपण या व्हिडिओमधून आज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये येणारे सगळ्यात महत्त्वाचा पहिला अडथळा म्हणजे अमौद्रिक व्यवहारांचे प्रमाण. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये किंवा अनेक गरीब राष्ट्रांमध्ये अनेक व्यवहार असे असतात की ज्याचं पैशामध्ये मूल्य केलं जात नाही. अनेक व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीने होतात. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं अशा प्रकारचे व्यवहार होताना आपण पाहतो. आजही आपल्या व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक वेळेला आपण पैशामध्येच व्यवहार करतो असं नाही. उदाहरणार्थ आपण शेजाऱ्यांना मदत करतो, शेजाऱ्यांना आपण काहीतरी देतो, त्यावेळेला आपण त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतोच असं नाही. त्यावेळेला आपण आपल्या घरात केलेला एखादा पदार्थ शेजाऱ्यांना देतो, आपल्या ओळखीच्यांना देतो किंवा आपण आपल्या घरी एखाद्या समारंभाला इतरांना बोलवतो, त्यांना काही देतो, त्याच्या मोबदल्यात आपण पैसे घेतो असं नाही. असे अनेक स्वरूपाचे, इवन हे सर्वसामान्य स्वरूपाचे व्यवहार मी तुम्हाला सांगितले, परंतु प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेशी संबंधित पण असे व्यवहार अनेक वेळेला होत असतात. उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या घटकांना काही वेळेला प्रत्यक्ष पैसे देण्यापेक्षा वस्तू दिल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याकडे शेतीच्या कामासाठी लोकांना बोलवून त्या मोबदल्यात धान्य देणं यासारख्या गोष्टीसुद्धा घडतात. या सगळ्या व्यवहारांना अमौद्रिक व्यवहार असं म्हणतात. आणि हे अमौद्रिक व्यवहारांची कुठेही नोंद होत नाही. त्यामुळे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होण्यामध्ये महत्त्वाची अडचण निर्माण होते. ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्यामुळे प्रत्यक्षात जेवढं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जायला हवं तेवढं मोजलं जात नाही. दुसरा महत्त्वाचा अडथळा म्हणजे पर्याप्त संख्याशास्त्रीय डेटाची उपलब्धता नसणे. विकसनशील आणि गरीब राष्ट्रांमध्ये बऱ्याच वेळेला पूर्णपणे डेटा उपलब्ध होत नाही. माहिती आणि आकडेवारी पूर्णपणे उपलब्ध होत नाही, खरी उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो बघा, आपल्याकडे एखादा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासंदर्भात किंवा वेगळ्या संदर्भात सरकारी प्रगणक येतात आणि आपल्याला माहिती विचारतात. आपली उत्पन्नाची माहिती विचारतात, खर्चांची माहिती विचारतात. आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे जे NFHS असतात, फॅमिली हेल्थ सर्वे वगैरे, किंवा ती तत्सम स्वरूपाच्या इतर गोष्टी ज्या असतात ज्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळेला तुमच्याकडे गुरेढोरे किती किंवा तत्सम स्वरूपाची माहिती आपल्याला विचारतात. काही वेळेला अनेक लोक ही माहिती खोटी सांगतात, खरी सांगत नाहीत. उत्पन्नाची माहिती विचारली, खरी सांगितली जात नाही. आणि मात्र ती माहिती संपूर्ण देशपातळीवर गोळा करून त्याचा उपयोग देशपातळीवरच्या अशा वेगळ्या प्रकारचे जे मापदंड आहेत ते मोजण्यासाठी केली जाते. मात्र जर मुळातच माहिती जर खोटी गोळा होत असेल किंवा खरी माहिती गोळा होतच नसेल किंवा एकूण गोळा केलेल्या माहितीमध्ये जर खोट्या माहितीचं प्रमाण अधिक असेल तर ती एकंदरीत जो मापदंड कॅल्क्युलेट केला आहे किंवा जो मोजला आहे तोच खऱ्या अर्थानं मोजला जात नाही. अशा प्रकारचे पर्याप्त स्वरूपाचा किंवा पुरेशा स्वरूपाचा जो डेटा उपलब्ध व्हायला हवा तो डेटा बऱ्याच वेळेला उपलब्ध होत नाही. हा एक मोठा अडथळा किंवा मोठी समस्या असते की ज्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप ही कठीण गोष्ट होऊन बसते.
तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम किंवा अडथळा म्हणजे इन्व्हेंटरीमधील बदलांचे मूल्य मोजणे. इन्व्हेंटरी म्हणजे काय? तर आर्थिक वर्ष सुरू होत असताना मागच्या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू काही शिल्लक असतात आणि आर्थिक वर्ष बंद होत असताना, क्लोज होत असताना त्या आर्थिक वर्षामध्ये काही वेळेला भर पडलेली असते त्या शिल्लक असलेल्या वस्तूंमध्ये किंवा घट झालेली असते. ह्या ज्या शिल्लक राहिलेल्या वस्तू असतात त्यांना इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. उत्पादन संस्था किंवा कंपन्यांकडे अशा प्रकारची इन्व्हेंटरी असते. कच्च्या मालाच्या बाबतीत किंवा उत्पादित केलेल्या मालाच्या बाबतीत सुद्धा न विकला गेलेला माल किंवा शिल्लक मागच्या आर्थिक वर्षामध्ये 31 मार्चला आर्थिक वर्ष क्लोज करताना 1 जानेवारीला ज्यावेळेला 1 एप्रिलला ज्यावेळेला नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला ती आकडेवारी शिल्लक असणाऱ्या मालाची आकडेवारी तशीच घेतली जाते. त्याला इन्व्हेंटरी असं म्हणतात. या इन्व्हेंटरीमधल्या बदलांचं मूल्य मोजणं ही सुद्धा अवघड गोष्ट असते. मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत आकडेवारी उपलब्ध असते. त्यांचे हिशेब आणि अकाउंट्स व्यवस्थित मेंटेन केलेले असतात, ठेवलेली असतात. परंतु छोटे छोटे उद्योग, लघु उद्योग, घरगुती उद्योग अशा प्रकारची आकडेवारी आणि अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे अकाउंट्स किंवा त्याची माहिती आणि आकडेवारी व्यवस्थित लिहून ठेवतातच असं नाही. आणि त्यामुळे इन्व्हेंटरीमधील हे जे बदल होतात ते फारसे मोजले जात नाहीत आणि त्यातून सुद्धा इन्व्हेंटरी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा. आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये बघितलं आहे. त्यामुळे इन्व्हेंटरी हा सुद्धा त्याच्या बदलांचं मूल्य मोजणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अवघड होऊन बसतं, त्यातून अडथळा निर्माण होतो. त्यानंतर घसाराचे कोणतेही स्वीकारलेले मानक दर नाहीत. भारतासारख्या राष्ट्रामध्ये घसारा कसा मोजायचा या संदर्भातले स्टँडर्डाइज्ड किंवा विशिष्ट स्वरूपाचे स्वीकारले असे मानक मापदंड नाही आहेत. कोणत्या प्रकारे उदाहरणार्थ औद्योगिक वस्तूंचा घसारा कसा मोजायचा किंवा इतर स्वरूपाच्या शेती क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या इनपुट्सचा घसारा कसा मोजायचा, बरोबर आहे ना, किंवा आणखीन तत्सम स्वरूपाच्या गोष्टी, त्यांचा घसारा कसा मोजायचा वगैरे वगैरे. तर या सगळ्यांचं जे मोजमाप करायचं तर त्याचे ठराविक असे मापदंड ठरवले जात नाहीत आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारे त्याचे कॅल्क्युलेशन्स होतात. काही वेळेला वरवरची कॅल्क्युलेशन्स होतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा एक्झॅक्ट आकडा, निश्चित स्वरूपाचा आकडा मिळवणं अवघड होऊन बसतं. 5वा महत्त्वाचा अडथळा म्हणजे दुहेरी मोजणी टाळणे, डबल काउंटिंग. डबल काउंटिंग म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम येतो. मूल्यवर्धन पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेला ही समस्या निर्माण होते. मूल्यवर्धन पद्धतीमध्ये किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य मोजत असताना एकाच वस्तूचं डबल काउंटिंग होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ कापसापासून कापड, कापडापासून रेडीमेड कपडे. म्हणजे कापसाचं मूल्य जे मोजलं गेले ते पुन्हा कापडामध्ये मोजलं जातं आणि कापडाचं मूल्य पुन्हा कपड्यांमध्ये मोजलं जातं. त्यामुळे ज्यावेळेला एखादा शर्ट ज्यावेळेला 100 किंवा 500 रुपये असतो त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये कापडाचं मूल्य 400 रुपये असतं आणि त्या कापडाच्या मूल्यामध्ये मुळात कापसाचं मूल्य 100 रुपये असतं. परंतु ते कापसाचं मूल्य 100 रुपये म्हणून मोजलं जातं, परत कापडाचं मूल्य 400 रुपये म्हणून मोजलं जातं आणि पुन्हा शर्टचं मूल्य 500 रुपये म्हणून मोजलं जातं. म्हणजे इथे पुन्हा पुन्हा काउंटिंग होत जातं आणि हे डबल काउंटिंग टाळणं, दुहेरी मोजणी जी आहे ती टाळणं अवघड असतं. दुहेरी मोजणीचा अडथळा बऱ्याच वेळेला येतो, अनेक वेळेला हा येतो. अनेक उत्पादन प्रक्रियांमध्ये हा येतो कारण अंतिमतः कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये कच्चा माल वापरला जातोच. काही ना काही कच्चा माल असतो आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातून पक्का माल तयार होत असतो. त्यामुळे तो कच्चा माल एकदा मोजला जातो आणि पुन्हा पक्का माल पण मोजला जातो. त्यामुळे त्याच मालाचं मूल्य परत मोजलं जाण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी व्हॅल्यू ॲडेड मेथड वापरली जाते. पण त्यातही अनेक वेळेला अशा गोष्टी सुटण्याची शक्यता असते आणि त्यातून ही दुहेरी मोजणी टाळणं ही एक समस्या बनते. हा एक अडथळा बनतो. त्यानंतर वास्तविक व्यवहार वगळले जाणं. अनेक प्रकारचे वास्तविक स्वरूपाचे व्यवहार जे प्रत्यक्षात घडतात परंतु वगळले जातात असं होताना दिसतं. उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होत असतात की ज्यांचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतं असं नाही, प्रत्यक्षात ते व्यवहार होत असतात. उदाहरणार्थ आपण स्थानिक शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करतो. आपल्या परिसरामधल्या स्थानिक शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करतो. स्थानिक शेतकऱ्याकडून हे जे धान्य खरेदी करतो ते धान्य त्या शेतकऱ्याने त्याचा हिशोब ठेवलेला असतो का आणि त्याचे अकाउंट्स पुन्हा रिव्हील किंवा ओपन केली जातात का? तसं होत नाही. अनेक प्रकारचे असे व्यवहार असतात की जे
प्रत्यक्षात व्यवहार होतात, परंतु त्याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही, बरोबर ना. किंवा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण घरगुती उत्पादनं खरेदी करत असतो, पापड, लोणची, तत्सम स्वरूपाची. बऱ्याच वेळेला तो व्यवसाय नोंदणीकृत असतो असं नाही. नोंदणीकृत नसल्यामुळे हे व्यवहार मोजमापामध्ये येत नाहीत आणि मोजमापामध्ये न आल्यामुळे प्रत्यक्षात व्यवहार घडलेले असतात, त्यातून काही लोकांना उत्पन्न मिळालेलं असतं, परंतु राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप होताना दिसत नाही. असे अनेक स्वरूपाचे वास्तविक व्यवहार असतात की जे वगळले जातात आणि त्यातून हा सुद्धा एक मोठा अडथळा निर्माण होतो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासंदर्भात. त्यानंतर विश्रांतीची किंमत, व्हॅल्यू ऑफ लेजर, विश्रांतीची किंमत. विश्रांती घेण्यासाठी जो वेळ दिला जातो तोच वेळ एखाद्या उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला गेला तर त्यातून काही उत्पादन निर्माण होतं आणि त्यातून जो वेळ देतो त्याला काही उत्पन्न निर्माण होऊ शकतं. श्रमिक किंवा कामगार आपला श्रमाचा वेळ देऊन उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना उत्पन्न मिळत असतं. आता यामध्ये श्रमिक किंवा कामगार आपला संपूर्ण दिवसभराचा संपूर्ण वेळ म्हणजे 24 तास ते काही उत्पादन प्रक्रियेसाठी देऊ शकत नाहीत. त्यातला काही वेळ हा ते स्वतःच्या विश्रांतीसाठी बाजूला ठेवतात आणि मग विश्रांती घेत असताना बऱ्याच वेळेला वेगळ्या प्रकारची करमणुकीची साधनं वापरली जातात, बरोबर ना. चित्रपट म्हणा, नाटकं पाहणं म्हणा, संगीत ऐकणं म्हणा, वगैरे वगैरे. आता या वेगळ्या प्रकारच्या सेवा घेतल्या जातात. आपण ज्यावेळेला बाहेर जाऊन चित्रपट पाहतो त्यावेळेला त्याचं काउंटिंग होतं उत्पन्नाच्या प्रक्रियेमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रक्रियेमध्ये, पण आपण घरात चित्रपट पाहतो, बरोबर ना. किंवा आपण घरात संगीत ऐकतो, त्यातून आपल्याला सेवा मिळालेली असते त्यावेळेची, बरोबर ना. तर त्याची काहीतरी नक्की एक व्हॅल्यू असते, त्या रिकाम्या वेळेची एक नक्की काहीतरी एक व्हॅल्यू असते, बरोबर ना. परंतु ही व्हॅल्यू कुठेही मोजमापामध्ये येत नाही आणि त्यामुळे ही एक प्रकारची सेवा निर्माण होते, त्याला एक नक्की एक प्रकारचं एक मूल्य असतं. आपण ज्यावेळेला आपल्या आवडीच्या एखाद्या गायकाचं गाणं ऐकत असतो घरामध्ये, त्यावेळेला ती एक प्रकारची सर्व्हिस आपल्याला मिळालेली असते आणि ह्या सेवेचं मूल्य कुठेही त्याची मोजणी होत नाही, बरोबर ना. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये आपण वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतो, परंतु इथे यासारख्या काही गोष्टी आहेत की ज्याचा मोजमाप कुठेही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. त्यामुळे विश्रांतीसाठी वापरलेली वेळ की ज्याला एक काहीतरी व्हॅल्यू आहे त्याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होताना दिसत नाही. पर्यावरणीय नुकसानीची किंमत मोजणं ही सुद्धा एक अवघड गोष्ट आहे. अलीकडच्या काळात ग्रीन GNP किंवा ग्रीन NNP, बरोबर ना, यासारख्या संकल्पना पर्यावरणाला एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी यासारख्या संकल्पना वापरल्या जातात, परंतु या मोजणं मुळात खूप अवघड आहे. नक्की पर्यावरणाची हानी किती झाली आणि त्याची व्हॅल्यू काय होती हे मोजणं फार अवघड आहे किंवा तसं मोजलं देखील जात नाही बऱ्याच वेळेला. उदाहरणार्थ आपण घरामध्ये फ्रीज आणतो, बरोबर ना, किंवा एअर कंडिशनर बसवतो. एअर कंडिशनरच्या उत्पादनामध्ये त्याची व्हॅल्यू राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या वेळेला मोजली गेलेली आहे, परंतु तो एअर कंडिशनर किंवा तो रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज पुढे जितकी वर्ष सेवा देतो, 10 वर्ष 15 वर्ष जी काय असेल ती, त्या कालखंडामध्ये पर्यावरणाचं नुकसान करत असतो. त्यातून बाहेर पडणारे जे कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू जे आहेत ते पर्यावरणाचं नुकसान करत असतात. आता या पर्यावरणाचं त्या रेफ्रिजरेटरनं किंवा त्या एअर कंडिशनरनं पुढच्या 10 वर्षामध्ये पर्यावरणाचं जे नुकसान केलं आहे त्यामुळे जागतिक तापमानवाढीस मदत झाली आहे. त्यामुळे आणखीन काही कॅन्सरसारखे तत्सम स्वरूपाचे रोग लोकांना झाले. त्या रोगांना पुन्हा ट्रीटमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. या सगळ्या गोष्टींवर झालेला जो खर्च आहे की यातून जी पर्यावरणाची हानी झाली त्याची व्हॅल्यू त्या फ्रीजमध्ये मोजली गेली आहे का, की त्या एअर कंडिशनरमध्ये मोजली गेली आहे का, आणि खरं तर मोजली गेली तर आपल्याला ते परवडणार आहे का. एका रेफ्रिजरेटरनं 10 वर्षामध्ये पर्यावरणाचं जे नुकसान केलं, लोकांच्या आरोग्य खराब करण्यासाठी जे नुकसान केलं किंवा जे खर्च झाला तो सगळा एका रेफ्रिजरेटरच्या किंमतीमध्ये जर मिळवायचा म्हटला तर त्या फ्रीजची किंमत किती होईल, अशक्य आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत. पर्यावरणाच्या नुकसानीची ही व्हॅल्यू जी आहे ती शोधणं किंवा मोजणं अत्यंत अवघड आहे, अशक्य आहे. त्यामुळे ग्रीन GNP आणि ग्रीन NNPवर याच अंगानं बऱ्याच वेळेला टीका होते की अशा प्रकारे पर्यावरणाचं मूल्य मोजणं अत्यंत अवघड आहे, शक्य नाही आहे.
आपण ते ॲक्युरेटली मोजणं किंवा अगदी अचूकपणे मोजणं शक्य नाही आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये हा एक मोठा अडथळा येतो आणि पुन्हा मोजणं आवश्यक आहे, कारण हीच साधनं, हेच स्त्रोत पुन्हा भविष्यकाळासाठी वापरायचं, त्यामुळे मोजणं आवश्यक आहे, परंतु मोजणं अवघड आहे. त्यानंतर भूमिगत अर्थव्यवस्था. कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये अंडरवर्ल्ड इकॉनॉमी किंवा अंडरग्राऊंड इकॉनॉमी असते. एक भूमिगत स्वरूपाची, समांतर भ्रष्टाचाराची आणि बेकायदेशीर स्वरूपाची एक समांतर अर्थव्यवस्था असते, की जी अर्थव्यवस्था वेगळ्या स्वरूपाच्या सेवा तर निर्माण करत असतेच, काही गोष्टींचं उत्पादन देखील करत असते, परंतु त्याचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप कुठेही केलं जात नाही, त्याला ॲड्रेस केलं जात नाही, परंतु अंतिमतः लोकांच्या त्या स्वरूपातल्या गरजा पूर्ण होत असतात, बरोबर ना. उदाहरणार्थ आपण ज्यांना 2 नंबरचे व्यवसाय म्हणतो, हे सगळे व्यवसाय की ज्याच्यामधून काही सेवा निर्माण होत असतात, काही वस्तू निर्माण होत असतात, परंतु हे समाजासाठी विघातक आहे, अगदी बरोबर आहे. परंतु असं जरी असलं तरीसुद्धा त्यातून काही लोकांच्या त्या प्रकारच्या गरजा पूर्ण होतात, त्यामुळे ती वस्तू एक आर्थिक वस्तू म्हणून मार्केटमध्ये विकली जात असते. अशा प्रकारचे व्यवहार जे होतात त्याला अंडरग्राऊंड इकॉनॉमी किंवा भूमिगत अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि त्यातून वस्तू आणि सेवा निर्माण होत असूनसुद्धा त्याला कुठेही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्थान देणं शक्य नसतं, शक्य होत नाही. कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याला स्थान देणं म्हणजे त्या गोष्टी लिगलाइज करणं, त्याला कायदेशीरदृष्ट्या मान्य करणं. ते कुठल्याही समाजासाठी योग्य नाही, धोकादायक ठरेल. अशा वस्तूंना किंवा अशा प्रकारच्या व्यवसायांना कायदेशीर मान्यता द्यायची म्हटलं तर ते फार धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये कुठेही घेतलं जात नाही आणि घेतलं जात नाही, परंतु त्यांनी वस्तू आणि सेवा उपलब्ध करून दिलेल्या असतात, लोकांच्या गरजा पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं खरं आकारमान सामोरे येण्यास बरेच अडथळे निर्माण होतात. शेवटचं एक, स्वतःच्या उपयोगासाठी उत्पादन. बऱ्याच वेळेला उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे अनेक घटक, उत्पादक, उद्योजक स्वतःच्या उपयोगासाठी वस्तू उत्पादित करतात, त्यांचं मोजमाप होत नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे शेतकरी सगळंच उत्पादन काही बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी करतात असं नाही, तर काही उत्पादन हे स्वतःच्या उपयोगासाठी करतात. त्याच ज्या वस्तूंचं ट्रान्झॅक्शन होतं बाजारामध्ये जाऊन, बाजाराच्या यंत्रणेच्या माध्यमातून ते व्यवहार नोंदले जातात आणि मग त्यांचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतं. परंतु ज्या वस्तू स्वतःच्या उपयोगासाठी तयार केल्या जातात त्या वस्तूंचं कुठेही मोजमाप होत नाही. त्या वस्तू मार्केटमध्ये न आल्यामुळे त्याचं कुठेही मोजमाप होत नाही. घरामध्ये आपण लोणची बनवतो, पापड बनवतो, परंतु अनेक गोष्टी बनवतो, त्या बाजारामध्ये आपण विकतो का? नाही विकत, आपण घरामध्ये स्वतःसाठी वापरतो. वेगळ्या प्रकारचे उत्पादकसुद्धा स्वतःच्यासाठी उत्पादन करत असतात. आपल्याकडचे शेतकरी बऱ्याच वेळेला उत्पन्नाचा जे काही उत्पादित करतात, भात म्हणा किंवा तांदूळ म्हणा, त्यातला थोडासा भाग बाहेर विकतात, बराचसा भाग स्वतःच्या उपयोगासाठी ठेवतात छोटे छोटे शेतकरी. मग अशा वेळेला काय होतं, त्याने जो उपयोगासाठी जो भाग ठेवला आहे त्याचं कुठेही मोजमाप होत नाही. त्याने मार्केटमध्ये जे विकलं ते बऱ्याच वेळेला ट्रान्झॅक्शनमधून येऊ शकतं किंवा येतं, परंतु स्वतःच्या उपयोगासाठी जे वापरले ते येत नाही. आणि त्यामुळे जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून मोजायचं आहे उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य, ते खऱ्या अर्थानं मोजलं जात नाही. सामान्यतः अशा प्रकारचे अडथळे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये येत राहतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा जो खरा आकडा आहे, वास्तविक आकडा आहे, तो आकडा बऱ्याच वेळेला समोर येत नाही. असं जरी असलं तरीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजणं आवश्यकच आहे, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे. कारण यातून देशामधल्या आर्थिक क्रियांची, उत्पादन, उपभोग, वितरण, उत्पन्न निर्मिती यासारख्या आर्थिक क्रियांची एकंदरीत एक आर्थिक क्रियांचा अंदाज या आकडेवारीद्वारे येत असतो. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं त्यामध्ये अडथळे जरी असले तरी आवश्यक आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.